आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संत जन्माय बाबे आली मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्म तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कवतुके आली मुखावाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्म पांडुरंगा करू प्रथम चरणा संताच्या ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका लागले नाही पक्वा थोडं लावून देतो थोडंसं लावून द्या दोन्ही नाही लागले थोडं जाऊ द्या 2 मिनिट आपले लावालावी करून घेऊन मग गोड आहे गोड आहे गोड आहे तो गोड आहे तो खाली घ्या तो 2 मिनिट नाही नाही वाजवत नाही कोणी ते फक्त लावालाव्या करून देतात सध्या त्यालाच महत्व आहे लालासाहेब खाली घे भाऊ आणि लाव व्यवस्थित लाव अजिबात घाबरू नको लाव व्यवस्थित गोड आहे गोड आहे तू बसला तरी चालेल तिथं बसून जा बसायचं आहे त्याला नाही नाही राहू दे बसू दे वय झालं बरोबर निमित्त पाहता ते लोक लगेच बसला तिथं फार हुशार बुवा लोक तो लावून दे आता हा गोड आहे बरं का हा गोड आहे त्याची हा बस हा याचा ता द्यायचा ता जमला हा प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराच्या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजावाक शुद्धे पावीचे सहजातीच्या चरण वजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जंदया माशी दंडवत आता वंदो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारते नतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका तनी मेरी मोची हो तनी उबे मोची हो इसने होते हो साय प्रबंध सोचे देखा तार प्रबंध सोचे देखा सोचे देखा सोचे देखा Come on.
आपुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे. आजीचे हे मज पवन कंजूशी करू नको. तुम्ही कृपादान दिले संत जन माय बापे. आले मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्म. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालावाद प्रमाणे याही वर्षी थोर संत प्रातस्मरणीय ब्रह्मलीन रामचंद्रजी महाराज बोधले यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा घडवून आलेला दिव्य आणि भव्य असा सोहळा आमचे परमस्नेही वारकरी महामंडळाचे अध्यक्ष, त्यांना आम्ही केंद्र सरकार समजतो, ते प्रकाशजी महाराज बोधले यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे सोमेश्वर महाराज अण्णासाहेब यांनी अधूनमधून स्मरण करून दिलं. आजचं वातावरण तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे लपत 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 येता येता एक एक तास आमचा पुराण केला. नेकनूरला आलो तर पेटणं चालू, तिकडे चौसायाला गेलो तिकडे चालू, पुन्हा ती वैतागवाडी, खरोखर वैतागवाडीच होती गाव. त्याच्यातून इकडे बोरगाव ते अमकन, मग तिथून पुन्हा चौसाळा, तिथून मग काय काय लागलं ते पारा. ठीक आहे, त्यामुळे थोडा उशीर झाला, आपण समजू शकता. या संबंधाने उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार. गायनाचार्य टाळकरी, इकडचे सर्व गायनाचार्य टाळकरी, पाठीमागचे टाळकरी, नेहमीचे भालदार चोपदार, छोटे छोटे साधक, ते ज्या संस्थेतील असेल त्या संस्था चालकांना, त्यांच्या गुरुजीलाही वंदन. लालासाहेब, तुम्ही तुमच्यासोबत आलेले सर्व मान्यवर, तुम्हालाही नमस्कार. नेहमीचे आमचे श्रोते डॉक्टर साहेब, त्यांना माहिती आहे ढोक बाबा असल्यावर डॉक्टर साहेब असणारच. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. तुकोबारायाला अधिक सानिध्य संतांचं लाभलं, तर ज्ञानोबारायाला अधिक सानिध्य गुरुचं लाभलं. हे दोन मधला फरक. म्हणून अधिक वर्णन गुरुचं ज्ञानेश्वरीत आहे, अधिक वर्णन संताचं गाथ्यात आहे. घरीच गुरु मिळाले निवृत्तीनाथ. म्हणून ठिकठिकाणी मज हृदय सद्गुरु येणे तारिलो हा संसार पूर्व विशेष अत्यादरू विवेकावरी आता हृदय आपुले चौफावण्या बल्यांवरी बैसवू पावले श्री गुरुची म्हणून जाणते नो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे मूळ संचणी सिंहजे सहजे शाखा पल्लव संतोषती जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरता आनंदे वर्षे ते विषय आहे मिठी दुते तिथली अनुठी ताठी दे तुझी एक गुरु कृपा दृष्टी निर्वेश होय माझ्यापेक्षा हे तुम्हाला जास्त कळतं. अधिक वर्णन गुरुचं का? गुरु घरीच मिळाले थोरले बंधू निवृत्तीनाथ. म्हणजे तुकोबारायांना गुरु मिळाले नाही असं नाही, मिळाले, पण महाराज म्हणतात त्याकरता मला मरावं लागलं. हे थोडस ऐकताना आवड वाटत मग. असं झाल्यावर मिळाले. आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम. महाराज म्हणतात मी मेलो, पण मी मेल्यावर रडतय कोण? रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. हाय ठीक आहे, समजलो आम्ही.
नाही बरोबर आहे ते. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. पण मेल्यावर माझ्या परिवारातले रडत नव्हते. मग रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणते हाय हाय यमधर्म. यमधर्म हाय हाय करून रडतो. आमचं ग्राहक गेलं. काम रडत होता, क्रोध रडत होता, माया रडत होती. नंतर प्रेत यात्रा निघाली. लालासाहेब, लालासाहेब झोपायचं नाही. प्रेत यात्रा निघाली. तिथे स्मशानभूमीत माझा देह चितेवर ठेवला. पण कोणती चिता? वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा. लक्षात घ्या, वैराग्य रूपी गोवऱ्याचा ढिगारा. वैराग्य म्हणजे इह लोकापासून ब्रह्मा लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयीच्या होणाऱ्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. ऐहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाल्या इच्छेचे परिभोगावे, हे न रुचे म्हणा माझी, याचं नाव वैराग्य. त्या वैराग्य रूपी गोवऱ्याचा ढिगारा पेटला चिता. वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा. आणि तो वैराग्य रूपी गोवऱ्याचा ढिगारा पेटवला कशाने? ज्ञान रूपी अग्नीने. ज्ञान रूपी अग्नीने वैराग्य रूपी गोवऱ्याचा ढिगारा पेटला. त्याच्यावर मला ठेवलं. मग पुढचा विधी असतो मडकं फिरवणे. फिरविला घट, ते खांद्यावर घेऊन फिरवायचं असते, माग टाकून फोडायचा असतो. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोम झाली. महावाक्य म्हणजे 2-3 फूट लांब असलेल्या वाक्याला महावाक्य म्हणत नाही. महावाक्य 4 आहे. तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. हे 4 वाक्य. बरं का डॉक्टर साहेब, जमला होता. हे 4 महावाक्य आहे. त्याच्यात तत्व असी, देह म्हणजे तू नाही, ब्रह्म म्हणजे तू आहे. तत्त्वम असी याला म्हणतात महावाक्य ध्वनी बोम झाली. मठ फुटणे, फिरविला घट फुटणे म्हणजे देह तादात्म्य सुटणे. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोम झाली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. मी माझ्या देहाची 3 चिमट्या राग झालेली पाहिली. त्याच्यानंतर उजळला दीप गुरु म्हणे रक्षा झाली आपोआप. असं झाल्यावर ऐसी कर्म साम्य दशा, जेत होय विरेशा, तया सद्गुरु आपैसा भेटेची गा. मग गुरुला शोधावं लागत नाही, गुरु त्याचा शोध घेतो. म्हणून सापडविले वाटे जाता सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्त जाणार. ऐसी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा. जर आंबा पाडाला आला की त्याला पोपटाला टपाल पाठवायची गरज नाही. तुम्ही भाग्यवान आहे बोधले बाबा, घरीच गुरु घरा नाही तुमचा, भाग्यवान आहे. ज्ञानोबा रायासारखंच जीवन. बस असं घडलं का कधी? कैरी पाडाला आली, 3 पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन एक टपाल आणलं, त्याच्यावर लिहिलं हरिभक्तीपरायण पोपटराव, मी पाडाला आली, सुगंध सुटला, त्यामुळे बाकीचे कावळे वगैरे पक्षी धुमाकूळ घालतात, तरी तुम्ही पत्र पाहतात, पहिल्या एसटीने येऊन मला खाण्याची कृपा करावी, आपली कैरी. असं कधी टपाल कैरीच? अरे कैरी पाडाला आली का पोपट आलाच. तसं कर्म साम्य दशान जेत वै विरेशा, तया सद्गुरु आपैसा भेटेची गा. त्याला गुरु शोधायची गरज नाही, गुरु त्याचा शोध घेतो. तुम्ही भाग्यवान आहे. जाधवर साहेब 3 किलोमीटर लाईन माऊलीच्या दर्शनाला,
आणि पहाटे 3 वाजता माऊली डॉक्टरचं दार वाजवायचे. उठाना पंढरपुराहून आलो. सद्गुरु आपैसा भेटेची गा विठ्ठल. महाराज म्हणतात मला शोधावं लागलं नाही, पण असं झाल्यावर तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. उजळला दीप गुरुकृपा, सत्य गुरु राये कृपा मज केली. हे नंतर म्हणजे गुरु भेटले पण असं झाल्यावर. म्हणून अधिक वर्णन संतांचं. बरं बाकी सगळे भेटल. तात मेले पुणिमात मेले सुतभ्रात मेले विवती सुखदाई राज मेले गजबाज मेले सब साज मेले म्हणून वांचित पायी लोक मेले सुरलोक मेले विधी लोक मेले बैकुंठही जाई सब कुछ मिले संत समागम दुर्लभ भाई. वास्तविक ह्या न घडणाऱ्या गोष्टी आहे. हे सर्वांना सिद्धांत माहिती आहे. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन मां नहीं मिलती. सर्व मिळे परंतु आता आपलं भाग्य तुमचंही संपलं आमचंही संपलं. आई गेली बस पुन्हा नाही. पुन्हा हा आनंद नाही लाला साहेब. नाही. तुम्ही किती मोठं व्हा पण मायच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ आहात एवढं लक्षात ठेवा. भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आहे, पण त्यांची आई वारली. पण होती तेव्हा जायचे गुजरातमध्ये. आपल्याला दाखवलं टीव्हीला एका बाकड्यावर बसले माय लेकर चिकटून, पांढरी साडी नेसलेली मम्मी, जॅकेटवाले साहेब चिकटून. म्हातारीनं पाणी दिलं फुलपात्रभर साहेबांना. साहेबांना थोडं घाईत घेतलं लाला साहेब. तिसरा घोट घाईत घेतल्यामुळे तोंडावर पाणी उतरलं. झटक्यात साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं साहेबाचं. पुसताना येत तोंड त्यांना. पंतप्रधान आहे भारताचा. का सांगतो मी, पंतप्रधान भारताला आहे पण मायला लेकरू आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. किती मोठं व्हा तुम्ही. आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ. म्हणून कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन मां नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. पण तरी लिहावं लागलं पुण्य मात मिले. का घडलंय म्हणून. जमदाग्नीनं सांगितलं परशुरामा उडव मातेला. त्याने वेळ कमी असल्यामुळे परशुनं तोडलं. मुंडकर रेणुका मारली लालासाहेब. आणि मग जमदाग्नी प्रसन्न. शाबास बेटा, पितृआज्ञा पालन करता पुत्र माझ्या पोटी जन्माला आल्याचा स्वाभिमान आहे. मी प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग. प्रसन्न आहे का बाबा. मग आईला मी मारलं कळता कामा नये. माझी आई जिवंत करून पाहिजे. पुन्हा रेणुका जिवंत करून दिली. म्हणून लिहावं लागलं पुण्यमात मिले विठ्ठल. या न घडणाऱ्या गोष्टी म्हणून सगळी यादी डोळ्यापुढे. तात मिले पुण्यमात मिले सुतभ्रात मिले विवती सुख आईरू राज मिले गजबाज मिले सबसाज मिले म्हणून वांछित पाई लोक मिले सुरलोक मिले विधी लोक मिले बैकुंठई जाई सब कुछ मिले संत समागम दुर्लभ भाई. सर्व मिळेल बव्वाव घड आहे संत भेटी पाहू अवघड आहे संत भेटी. अवघड आहे पण अशक्य नाही. लक्षात घ्या अवघड आहे. संत भेटतच नाही का. भेटतात कधी परमेश्वराची कृपा झाल्यावर. सर्वांना रामायण माहिती आहे. लालासाहेब तुम्हाला पाठ झाला आता. हनुमानजीनं पूर्ण लंका नगर शोधलं. सीतामाईचा तपास लागत नाही. लंकेतल्या घराची रचना बाहेरून मंदिरासारखं दिसायचं. मंदिर समजून आमचे मारोतराव आत जायचे. रात मॉज भक्षण मदिरा प्राशन ते दृश्य पाहून बाहेर यायचे. पहाटेपर्यंत हा कार्यक्रम चालला. पण पहाटे पहाटे लंकेत एक घर असं दिसलं. हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा. धनुष्य बाणाचं चित्र डॉक्टर साहेब भिंतीवर. तुळशीचं वृंदावन. एकच घर बोलले बाबा. अख्ख्या लंकेत एकच घर वृंदावनवालं. काय वाटलं असेल. आनंदाला पारावर नाही नव्हता. माझ्या जातीचे मज भेटो कोणी. कल्पना करा. कल्पनेला काही खर्च आहे का डॉक्टर साहेब. तुमचा मुलगा अमेरिकेला. बरं लालासाहेब कल्पना. आणि बाप हाडाचा वारकरी.
एकदा तरी अमेरिकेला या पप्पा, एकदा तरी या पप्पा, एकदा. काय तुझ्या अमेरिकेत रे काय चंद्रभागा आले का, काय इंद्रायणी का, माऊलीची समाधी का, पांडुरंगाचं मंदिर नाही याच बाबा. हो नाही करता करता 4-5 वर्षानं पप्पानं होकार दिला. येतो पण एका अटीवर, माझ्या पोशाखात येईल. गुडघ्याच्यावर धोत्र, 12 बंदी, तांबड पागोट, 2 टपोऱ्या माळा तुळशीच्या, चंदन पांढरं त्याच्यात बुक्का, खांद्यावर भगवा झेंडा. नाही तर तू जर म्हणशील तिथं आल्यावर म्हाताऱ्या बरमोडा घाल, काय सांगता होते तसं. नाही पप्पा, तुमच्याच ड्रेसमध्ये या. झालं. इथल्या मुलांनी डॉक्टर साहेब बापाला बसून दिला विमानात अमेरिकेच्या. भोवताल 200-400 प्रवासी होते, ते तांबड्या कलरचे, टोमॅटो सारखे कलर, बरे का बोधले बाबा, टोमॅटो सारखे. मक्याच्या कणसाला केस असतात डोक्याचे, तसे केस. आणि ते या झेंड्यावाल्याची टिंगल इंग्रजीतून, याला काय घेणं आहे. त्यानं आपलं विमान उड्डाण झालं, जपमाळ काढली, विठ्ठल 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 विठ्ठल. 9.5 तास अमेरिकेत विमान उतरल्यावर विठ्ठल बंद झाला. पण मुलगा घ्यायला आला, मी ते सांगतो, मुलगा घ्यायला आला, मोठा अधिकारी यायला आला साहेब. 10 4-चाक्या गाड्या त्याच्या अंगरक्षकाला होत्या. एवढा अधिकार अमेरिकेत मुलाचा. तो स्वतः आला बापाला घ्यायला आणि सगळे पाहू लागले झेंड्यावाल्याकडे. पण मुलानं पायातला जोडा काढला लालासाहेब, आणि विमानतळावर एवढ्या साहेब लोकांच्या समोर आपल्या बापाला साष्टांग दंडवत घातला. डॉक्टर साहेब, जेव्हा मुलानं दंडवत घातला बोधले बाबा, आणि मुलानं वर पाहिलं तर वारकरी बाप हुंदके देऊ देऊ रडत होता. का रडता बाबा? त्रास झाला का विमानात? नाही बाळा. मग पांडुरंगाची कृपा माझ्यावर झाली. म्हणजे अरे एवढा मोठा अधिकारी पठ्ठ्याचा मुलगा आहे अमेरिकेत, तरी या फाटक्या वारकऱ्याला एवढ्या साहेबाच्या समोर बाप म्हणून घ्यायला लाजत नाही. याच्यापेक्षा मला काय मिळवायचं आहे जीवनात? इथपर्यंत ठीक आहे. पण एक साताऱ्याचा वारकरी महिनाभर मुलाकडे गेला होता, 1 महिनाभर. त्यालाही सोडायला त्याचा मुलगा आला होता. हा डिस्कळचा, तो साताऱ्याचा. फक्त पोशाख सारखे, याचं गुडघ्याच्यावर धोत्र, त्याचं गुडघ्याच्या 12 बंदी, त्याची 12 बंदी, तांबडं पागोड, त्याचं तांबडं, याच्या 2 टपोऱ्या माळा, त्याच्या चंदन बुक्का, त्याच्याही खांद्यावर छोटा भगवा झेंडा, आणि याच्याही ओळख नाही. डॉक्टर साहेब ओळख नाही. अमेरिकेचं विमानतळ बोधले बाबा, ओळख नाही. पण यानं तो झेंड्यावाला पाहिला आणि त्यानं या झेंडेवाला पाहिला. दोघही जवळ जवळ जवळ, सगळ्या समाज पाहत होता. जवळ जवळ आल्यावर एकमेकाच्या गळ्याला बिलगून दोन्ही वारकऱ्याचं रडणं सुरू झालं. का? आनंद आवरेना. माझ्या पांडुरंगाची, विठ्ठलाची, माझ्या संप्रदायाची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे. मी का सांगतो? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे. याला म्हणतात माझी या जातीचे मज भेट कोणी. तसा आनंद हनुमानजीला झाला. एकच घर वृंदावन वालं. मी शुद्धीवर आहे, कुठून बाजूला गेलो. एकच घर. हा ना. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाय. बरोबर आहे, लाजू नको. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई. नव तुलसी का रुंदत एक हर्ष कपिराई. सियावर रामचंद्र. मी वाचलो ना 2003 साली अपघातातून. तेव्हा पहिलं रामायण बाबानेच ठेवलं इथे. वाचून आलो तेव्हा पहिलं. कारण डेड बॉडी म्हणून काढलं होतं आम्हाला. लिहूनही घेतलं होतं डेड बॉडी. 1 तासाने बाबळीत झाडाखाली उठून बसलो तर ते PSI माझ्याकडे येईना. काय झालं साहेब? काय नाही झालं म्हणे, तुमचं डेड बॉडी म्हणून लिहिलं मी. ती डेड बॉडी मला विचारते काय झालं. मी काही देवबीव मानत नाही म्हणे महाराज, पण आता कोणीतरी शक्ती आहे. ते झाल्यावर पहिलं रामायण इथं केलं. तेव्हा आमचे देशमुख मामा
मामे ते खूप सेवा करायचे, गेले दोघेही. पहिला परिचय आमचा डॉक्टर साहेब, अजून नाही विसरले ते. आमचं कुठेही कार्यक्रम असू द्या, हजर हजर. का अरे याच्यापेक्षा काय, कोण कुठलं, पण आत्मीयता. आमचे महाराज विठ्ठल. रामायुध अंकित ग्रह शोभा बर्णन जाई, नव तुलसी कारुंदत देख हर्ष कपिराई. आनंदाला पारावार नाही. पण शंका आली. लंका निशिचर निकर निवासा, या कहा सज्जन कर बासा. संपूर्ण नगर राक्षसांचा आहे, हबप वृंदावनवाला कसा काय असेल? मला फसवायसाठी रावण सरकारचा नाटक तर नसेल? त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले. तेही समय बिभीषण जागा. कधी? मनमय तर्क करे कपिलागा. तर्क करत होत, बिभीषणजी जागे झाले. जाऊ द्या, आता वाढवत नाही. दोन संतांचं मिलन झालं. दोन संतांचं मिलन झाल्यावर बिभीषणाचे उद्गार आहे साहेब, मोर भरोसबा सुनु हनुमंता. आज कळलं मला मारुती राया, मी वैऱ्याचा भाऊ आहे, पण माझ्यावर सुद्धा श्रीरामाची कृपा आहे. हनुमानजी म्हणले, तू तर माणसासारखा माणूस आहे का? तुझ्यावर कृपा करल देव, यात काय नवल आहे रे? आम्ही काय माणसा वगैरे? झाडाचा पाला खातोय, रानाची या पाला खाईरा. एवढंच नाही, प्रात लिये जो नाम हमारा, हे हनुमानजी सांगता बिभीषणला, प्रात लिये जो नाम हमारा, तादिन उसको न मिले आहारा. आमचं सकाळी जर नाव घेतलं तर त्याला जेवण मिळत नाही दिवसभर, त्या कुळात माझा जन्म आहे. प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे, प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे. बस, प्रात लिये जो नाम हमारा, प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे, तैसे दुर्जनाचे सर्व काळ. त्या कुळात माझा जन्म झाला. आमचं सकाळी नाव घेतलं त्याला जेवण मिळत नाही, झाडाचा पाला खाणारे आम्ही वानर. अरे माझ्यावर रामानं कृपा केली तर तुझ्यावर करले, यात नवल नाही. नाही पण आज उत्तर मिळालं मारुतीराया. कसं काय? तुमच्यासारखा महात्मा ब्रह्म मुहूर्तावर माझ्या घरी दर्शन द्यायला आला. राम कृपा बिनु मिल नहीं संता, परिजग जेठी करुणा केली. परिजग जेठी करुणा केली. हे पहा डॉक्टर साहेब, देवाला सगळे सांगता आलं बोधले बाबा, नरकाला जायचं सांगता आलं, स्वर्गाला जायचं सांगता आलं, मनुष्य व्हायचं सांगता आलं, इंद्र व्हायचं सांगता आलं, ब्रह्मदेव, अख्खी ज्ञानेश्वरी. बस आता एक आमचा महात्मा आहे बा, ज्ञानेश्वरी म्हणजे आमचे पूजनीय नामदेव शास्त्री महाराज. कोळून कोळून काय आम्हाला स्वाभिमान आहे. ब्रह्मदेव व्हायचं का? शेत एक जन्मा जन्मुनी ब्रह्म कर्मा करी तोची ब्रह्म आननो हे. 100 जन्म ब्राह्मणाचे घेऊन ब्रह्मकर्म केल्यावर ब्रह्मदेव होता येतं. इंद्र व्हायचं का? शतमक संपत्ती स्वर्गीची. लालासाहेब 100 यज्ञ करा, तुम्हाला इंद्र होता येतं. शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. नरकाला जायचं का? पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची. त्याच्यापेक्षा लवकर जायचं का? मग जो परमार्थ करते त्याला विरोध करा, मग सुपर समृद्धीनं जाता येईल. त्याच्या पापेचा ना ठेंगणा
म्हणान आणि का वारी जाता कोणा त्याच्या पापे जाना ठेंगना तो महामेरू अगत्तेच्या नरका जाणे वीट मानणे कीर्तनी कथा न करावी विठोबाची नरका जाणे तरी पापे आचरावी नरकाला जायचं सांगता आलं स्वर्गाला येण्याचं सांगता आलं पापात्मके पापे नरका जाईजे पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे इथपर्यंत आलं स्वर्गाला येण्याचं पुण्य सांगितलं नरकाला जाण्याचं पाप सांगितलं ब्रह्मदेव होण्याचं सांगितलं इंद्र होण्याचं पुण्य सांगितलं स्वतःच्या प्राप्तीचंही सांगितलं माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य पण संत भेटीचं पुण्य देवाला सुद्धा सांगता आलं नाही आणि तुकोबारामता संत तर भेटले किती पुण्याने भेटले म्हणले पहा तुम्ही कसंही विचारा मराठीत संत भेटले एवढं सांगू शकतो महाराज म्हणतात किती पुण्याने भेटले हे सांगता येणार नाही पण तुम्हाला जर खोदून खोदून विचारायचं असेल तर एवढं उत्तर देऊ शकतो अमुप जोडिल्या पुण्याची त्या अर्थी संत भेटले त्या अर्थी अगणित पुण्य माझं झालं अमुप जोडिल्या पुण्याची या राशी पारत्या भाग्यासी नाही लेखा ठीक आहे संत भेटले फायदा काय कारण प्रयोजन मनुदिसे मंदोपी न प्रवर्तते मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही त्याला 1 रुपयाचे सुटे पैसे मोजता येत नाही त्याला विचारा चालतो का रे ऊस तोडणीला हाजरी सांगा हाजरी आधी हाजरी विचारतं तो पूर्वीचा काळ होता पूर्वी पाटील उठायच्या आधी 5-25 मजूर वाड्याच्या पुढे येऊन बसायचे लालासाहेब आणि पाटील उठला डबडं घेऊन चालला म्हणजे मजूर काम द्या मालक काम द्या मालक काम द्या गरीबाला काम द्या पूर्वी आता तांबडं फुटायच्या आधी पाटील मजुराच्या दारात कामावर ये जमत नाही पाटला ते आजच्याच दिवस आहे जमत नाही अडचण सांग माझी बायको घरी नाही तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो पण ये अशी परिस्थिती फलाशिवाय प्रवृत्ती नाही अगणित पुण्याच्या राशी तुमच्या झाल्यानं संत भेटले पण संताच्या भेटीमध्ये फायदा काय झाला आजीचे मजा
अरे जन्म मायबापाने दिला, पण आता पायावर डोकं ठेवून लोक दर्शन घेतात, तारीख द्या बोधले महाराज म्हणतात. हे कृपेचं दान संतांनी केलेलं आहे. सतसंगत में 3 गुण है, हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान्न मिले और बैकुंठ जाओ. त्याची बायको त्याच्या पाया पडत नाही, फक्त एकदाच पडते लग्नात, पुन्हा नाही. ए संतोषा, खरं आहे का नाही? अरे त्याची बायको पाया पडत नाही, पण हे महाराजच्या सोबत आहे म्हणून याचं दर्शन घेतात लोक. हर कोई लागे पाव, याला कृपेचं दान म्हणतात. खाणे को मिष्टान्न मिले, लेकराला खाऊ घालत नाही ते बुवाला खाऊ घालतात सध्या. वैकुंठ कृपादान जगातलं हे श्रेष्ठ दान आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ दान असू शकत नाही. बाकीची दान आहे तर त्यात न्यूनता आहे. बाकीची दान आहे, सर्व दान तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. पण कृपादान, कृपेमध्ये काय ताकद आहे बोधले महाराज, याची कल्पना कृपा करणाऱ्याला सुद्धा नाही. हे लक्षात ठेवा. कृपेमध्ये काय ताकद आहे. हनुमानजीवर कृपा केली रामचंद्र प्रभूने, काय झालं? ज्यानं कृपा केली तो पुलावून गेला. ज्याच्यावर कृपा झाली मारोतराव एका उडीत गेला. घरी गेल्यावर डोकं चालवा, काय कृपा करणाऱ्या रामाला पुलावून जावं लागलं. आणि ज्याच्यावर कृपा झाली, जय श्रीराम. जिमी अमोघ रघुपती करबाना, यही भाते बिर चले हनुमान. जिमी अमोघ धनुष्यापासून बाण सुटावा सरळ रेषेत, असे हनुमानजी एका उडीत लंकेत जातात. म्हणजे कृपा करणारा राम पुलावून जातो, आणि कृपा ज्याच्यावर केली तो एका उडीत लंकेत जातो. कृपा करणारापेक्षा कृपा श्रेष्ठ आहे. छाया तू बडी घणी, तुझे बडवणं कोय. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे, पण कृपेत काय ताकद आहे त्याची कल्पना त्याला नाही. लक्षात ठरलेला आहे. त्याचे विषय. भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. शक्ती में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी झालेलं बाता हंत गावामध्ये लय ताकद दिल्लीच्या सतपाल पहिलवान मध्ये. लेगा दिल्लीच्या सतपाल पहिलवान मध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते, त्याची कुस्ती झाली. तू बटर खाऊन म्हणतो लय ताकद. म्हणून शक्ती में क्या मस्ती, बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. जसं बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. दिवसभर कबाड कष्ट करते बिचारी, पती मरण पावलेला आहे, विधवा आहे, 4 वर्षाचं लेकरू घरी, भागत नाही म्हणून डोक्यावर गवताचा भारा घेऊन येते. दिवसभराची उपवासी आहे. भारा टाकला लालासाहेब,
की तिचा 4 वर्षाचा पिंटया मम्मी मम्मी दुडदुड दुडदुड धावत येते. तशीच बसते आणि पटापटा पप्प्या घेते. अमंगळपणे कंटाळ्यानं करी उचलून करी कंठी लावी, अख्ख्या दिवसाचं दुःख विसरते. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. भक्तीची मस्ती संताला विचारा. शक्तीची मस्ती पहिलवानाला विचारा. कृपेची ताकद ज्याच्यावर झाली कृपा त्याला विचारा. बाकी सगळे संपल, पण हे जन्मात कधी न संपणारं दान आहे. कृपादान केले दान केले संती कल्पांतेही सरेना. कल्पाच्या अंती सुद्धा संपत नाही ते कृपादान त्याला म्हणतात. कल्प म्हणजे कथा कल्पतरू मध्ये एक ठोकळ मानाने दिला. एक बाय एकचा खड्डा खोदणे. 1 फूट नाही प्रकाश महाराज, या खड्यापासून बदल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या लांबीला म्हणतात हात. 1 हात लांब, 1 हात रुंद, 1 हात खोल खड्डा खोदा. त्या खड्ड्यात मेंढ्यांची केस हत्तीच्या पायानं दाबून भरा. खड्डा पूर्ण केसानं भरायचा. बरं का अण्णासाहेब? पुढे अण्णासाहेब, कळक टोपी कुठे आहे? तिकडे गेले असेल कुठेतरी नियोजन. ठीक आहे. अण्णासाहेब बस. लहानसाच होता तो अण्णासाहेब. मी म्हटलं व 70-75चा माणूस असेल. आला तो अण्णासाहेब एवढाच. गमत. मेंढ्यांची केस हत्तीच्या पायानं दाबून भरायची. खड्डा पूर्ण केसानं भरायचा. दर 100 वर्षांनी लालासाहेब एक केस काढायचं. दर 100 वर्षांनी एक केस काढायचं. एक केस काढून काढून खड्डा पूर्ण रिकामा झाला तेव्हा होतो एक कल्प. कृपादान केले संती. घरी जाऊन डोके चालवायच्या. कल्पांतीही सर, याला कृपेचं दान म्हणतात जे कल्पाच्या अंती सुद्धा संपत नाही. आजीचे हे मज तुम्ही कृपादान. ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा. डॉक्टर साहेब, तुम्हाला शब्दात सुद्धा ते सांगता येत नाही केवढं दान. नाही सांगता. एकदा त्याची कृपा झाली ना, असं ते काही जेवणा बिवणाच्या तयारीसाठी असेल लोक. तसं काही नाही, त्यांचंही काही नाही. ते पुन्हा तुम्ही म्हणाल झालं नाही का अजून, त्याचंही काही चुकत नाही. ते आपले आपले खाते बरोबर सांभाळा बाबा. विठ्ठल याच्यावर पुन्हा 1-2 कीर्तन होईल. नुसतं प्रमाण सांगून जातो. होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा अगाध. होता कृपा तुमची पशु बोले वेद. कृपा झाल्यावर रेडा वेद बोलतो. रेडा तर आम्ही कीर्तन करतो, यात काय नवल आहे. आजीचे हे मज
माऊलीनं एकच रेडा बोलवला महाराज. आता आमच्यासारखे महाराष्ट्रभर हजारो रेडे माऊलीच्या कृपेनं बोलतात. आजीचे हे मज कृपादान. थोडा विचार करा बरं डोळे लावून. आपल्या जीवनामध्ये जोग महाराज संस्था आली नसती, सतसंग आला नसता, तर आज आपण कुठे असतो? आवतावर तरी ठेवलं असतं का पाटलांना आपल्याला? मग ही खरी कृपा. मग काय झालं? पशु बोले वेद, कल्पांती सरेना. म्हणजे अरे एकुलता एक मुलगा असू द्या, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्या चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा, 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. 750 वर्ष झाले महाराज, अजून जुन्नर तालुक्यात आळे तिथे समाधी रेड्याची आहे. दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह. याला म्हणतात कृपादान केले संतीन कल्पांत ही सरेना. 750 वर्ष झाले रेड्याच्या समाधी पुढे सप्ताह आहे. हे कृपादान. होता कृपा तुमची पशु बोलेवे. कितीतरी भिंती भारतात आहे, बऱ्याच भिंतीवर मोकाट कुत्री बसलेली आहे, येड्या बाबोळी, गाजर गवत, पण एक भिंत आळंदीची आहे. 750 वर्ष झाले माणसं डोकं टेकून दर्शन घेतात. निर्जीव चाले भिंत महिमा आगात, होता कृपा तुमची पशु बोले वेद. अरे मंदिराला खांब असतात हे आम्हाला माहिती आहे, पण खांबासाठी मंदिर बांधलंय नेवाशाला का? ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबासाठी मंदिर. त्या खांबाचं दर्शन चंद्रसूर्य असेपर्यंत, भिंतीचं दर्शन चंद्रसूर्य असेपर्यंत, रेड्याच्या समाधी पुढे सप्ताह चंद्रसूर्य असेपर्यंत. याला म्हणतात कृपादान केले संती कल्पांत ही सरेना. विठ्ठल आजीचे हे मज तुम्ही. वा वा, 9 तर वाजले हो. 7 ते 9 कीर्तन होतं. तरी अण्णासाहेबाला म्हटलं वा आता चालू आहे गाडी, पण आता वैतागवाडीत गेली गाडी, तिकडून मग बोरगावात आली, तिकडून इकडे आली, मग लागला पारा. तिथं जास्तच पारा चढला आपला वेळ झाल्यामुळे, पण तो पारा शांत होता. म्हटलं मग आता निदान 7:30ला तरी भजन सुरू करा, लोकांना बरं वाटेल. सांगा हाशेगावपर्यंत आले म्हणून जमलं. ते जमलं. जाऊ द्या, हे आमचंच राज्य आहे, इथे काही अडचण नाही. फक्त एवढ्या अडचणीत नाही तर 2 ते 5 चकलांब्याला रामायण होतं. भगवान गडाच्या खाली चकलांबा आहे, तिथे 5:30 वाजले महाराज. तिथून निघता निघता मग टेन्शन वाढत चाललं. थांबा, येऊ नका, मादळ मोळीकडून बंद आहे. तिथं टायर पेटवले टोल नाक्यावर. मग तिथून गाडी घातली आम्ही खरवंडी कासार. तिथून एक मधला मार्ग निघाला, डोंगर किनीला आलो बीड चुकवायसाठी. डोंगर किनीहून पाटोदा, पाटोद्याहून मांजरसुंबा, मांजरसुंब्याहून नेकनूर. टायर पेटलेले. आता तिथून पुन्हा मांजरसुंबा, चौसाळा मार्ग या म्हणे अण्णासाहेब. तिथं सुरळगाव जमतेम पेटणं चालू झालेलं. आता तिथून वैतागवाडी, बरे बोरगाव, पुन्हा चौसाळा, पिंपळगाव, पारा, हासेगाव, कडम. असं झालं म्हणून थोडा उशीर झाला. एवढ्या वेळेला क्षमा करा. आता काय इलाज आहे का मला? विठ्ठल बाबांना माहिती आहे महाराज येणार. अर्धा तास का कीर्तन होईना पण हाजरी लागणार. अजून काही गैरहजेरी नाही. आजीचे हे मज तुम्ही कृपा दिले संत जन माय बापे. अहो पण आता जवळजवळ 9 वाजून गेले. आजीचे हे मज तुम्ही कृपादान, आजीचे हे मज तुम्ही. नेमकं कृपादान कोणतं? आले मुखा वाटा अमृत आले मुखा अमृत
मुखावाटा अमृत वचने. जर संताचं सानिध्य नसतं तर आमच्या मुखाला हे वचन नसते. मग डफावर थाप टाकून द्यावं सांगून पुढच्या शाहिरानं. म्हणजे इथे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने संताच्या अभंगालाच अमृत वचन म्हटलेलं आहे. आम्ही किती आळस केला, बोधले बाबाने करू द्या, आम्ही करू द्या, तरी आमचे संत म्हणतात तसं तुला झोपता येणार नाही. विना घे, रामकृष्ण हरिमन, रूप पाहता लोचणी म्हण, 2 तास माझं गुणगान कर, जय विठ्ठल झाल्यावर झोप. आली मुखा वाटा रोज आम्ही आळस केला तरी आता नाही, ते अमृत वचन रोज घ्यायचंच आहे. ही संताची कृपा. आजीचे हे माझं तुम्ही कृपादान केले संत, दिले संत जन्माय बाबे, आले मुखा वाटा अमृत वचने. एकदा चालेल म्हणतात ते संप्रदायपूर्वक भजन घेऊ. बरं का झाला साहेब, आपलंच राज्य आहे, पुन्हा राहिली कसं काय त्याच्यात. आई साहेब गेल्या तरी आम्ही हजर आहे सेवेला. त्यांची आई, आमच्या आई, दोघीचे फोटो आम्ही घरी काढले तेव्हा काय आनंद वाटायचा. दोघंही बसलो, त्या दोघीही बसल्या, झालं, गेली मजा त्या. आता नाही, आता नाही बाबा. तुमच्या पायावर डोकं ठेवणारे लोक भेटतात, पण गालावून हात फिरवणारी माय नाही. गेले ते मजा, बस गेली, बस. आता नाही. गए हुए कभी आते नाही, ऐसी अवसर पर उनकी याद आती है. बस एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर करू. आता काय आलो की लगेच सुरू केलं. मी काही कुठं थांबलो वगैरे तसं काही नाही. आता चुपचाप सांगितलं. अण्णासाहेबाला म्हटलं उद्योग करू नका. डॉक्टर साहेबाकडे आम्ही चपाट्यान चटणी सांगितलेली आहे, तिथं जेवायचं आहे. जाहीर करू नका, आपण 2-4 जण आहे. जाऊ द्या, हे अतिपरिचयाचं बोलणं आहे. एकदा हात वर करा. शूटिंग वाले एवढं घे भाऊ, एवढं घे. शाबाश. तयार आहे का फोटोग्राफर? आता इंग्रजाच्या काळातला आहे रे. मला वाटलं आता नाही, पण आहे जुना इंग्रजाचा काळ. ये भाऊ ये. अरे बोधले बाबांनी सगळे जुने सांभाळले रे भाऊ. ये ये ये. हा घे, पहिले बोधले बाबाचा घे. माझाही घे ना एखादा. असं डॉक्टर साहेबाचा घे. का नुसता फ्लॅश मारतो काय विठोबार. रामचंद्र महाराज बोधले समाधीत डोलत असतील आनंद पाहून. चले समृद्धीनं घ्या. आजीचे हे माझं काय घाबरायचं नाही. आजीचे हे माझ तुम्ही कृपादान. आजीचे हे माझ तुम्ही कृपादान. तुम्ही कृपादान. तुम्ही
तुम्ही कृपादान आज जन्माचा तुम्ही कृपा तुम्ही कृपादान आज जन्माचा तुम्ही कृपादान दिले अले मुखावा अमृत रे अले मुखावा अमृत तुम्ही कृपादान दिले संत जनमाय वापे. हो, पण नेमकं कृपादान कोणतं? आले मुखा वाटा अमृत वचने, हे त्याचं उत्तर आहे. हे कृपेचं दान संतांनी केलं की आमच्या मुखाला अमृत वचन आली. मग उत्तीर्णता येणे नोहे जन्म. या जन्मी तर
त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही. एक लक्षात घ्या, पैसे फेडता येतात बोधले बाबा, उपकार नाही फेडता येत. पैसे फिटतात, उपकार नाही. अरे हे तीर्थयात्रेला गेला, याचा एकुलता एक मुलगा 10 वर्षाचा आजारी पडला. शेजारचे साहेब आले, घाबरू नका मावशी, माणूस की जिवंत आहे अजून. त्यानं स्वतःच्या खात्यावरचे 1 लाख रुपये काढले. स्वतःची गाडी, त्या मुलाला गाडीत, त्या मावशीला गाडीत पुण्याला नेलं. 15 दिवस रजा काढली त्या साहेबांनी. 15 दिवस त्या मुलाजवळ. व्यवस्थित झालं पोर. 1 लाख रुपये बिल भरलं त्या साहेबांनी, घरी आणून दिलं व्यवस्थित. 1 महिन्याच्या यात्रेला गेलेला बाप तिथून पुढे 15 दिवसांनी आला. आल्याबरोबर एकुलता एक मुलगा, मग वाटेल तसं तिकडून काय काय, गे रे बाळा तुझ्यासाठी काय काय आणलं. बाळ झोपलं होतं, बायकोच आली, काय काय आणलं, कोणाला देणार होता. तुम्ही गेल्यावर दुसऱ्या दिवशी आजारी पडलं पोर. बसला दगडाच्या देवाची पूजा करत महिनाभर. खरा देव आपल्या शेजारी आहे साहेब, त्यांच्या पाया पडा. त्यांनी लक्ष घातलं नसतं तर आज कुळात दिवा लावायला वारसदार राहिला नसता. अहो माझ्यासाठी आले, 1 लाख रुपये स्वतःच्या खात्यावरचे काढले, 15 दिवस रजा काढली, गाडी घेतली, मला तिथं पुण्याला महिनाभर 15 दिवस माझ्याजवळ होते, आणि बाळ नीट करून आणून दिलं, आणि तुम्ही बसले तीर्थयात्रा करीत. खरा देव आपल्या शेजारी आहे. तो तसाच पहिला बँकेत गेला. 1 लाख रुपये त्यानं आपल्या खात्यावरचे काढून आणले. प्रसादाचा पुडा घेतला. शेजारी साहेब आहे का घरी, या हो या. गेल्याबरोबर साहेबाला साष्टांग दंडवत. अरे असं काय करता, आम्ही प्रपंचात इतके बुडालेले माणसं, तुम्ही देवदेव करून आला बाबा, तुमचं दर्शन नाही. साहेब 50 वर्ष शेजारी राहतो, पण मी तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही माझे देव आहे. तुम्ही जर लक्ष घातलं नसतं, आज माझ्या कुळात दिवा लावायला कोणी राहिलं नसतं. हे तुमचे 1 लाख रुपये त्याने स्वीकारले. दृष्टांत संपला माझा. काय झालं लालासाहेब, पैसे फिटले, उपकार नाही फिटले. हे लक्षात ठेवा. उपकार कधी फिटल. हा साहेब तीर्थयात्रेला गेला पाहिजे, याचं एकुलतं एक पोरग पाहिजे, ते आजारी पडलं पाहिजे, यानं 1 लाख रुपये खात्यावरचे काढले पाहिजे, त्याला आपल्या गाडीत घेतलं पाहिजे, पुण्याला तिथं 15 दिवस राहिला पाहिजे, आणि एवढं करून पोरग बरं झालं पाहिजे, तर उपकार फिटेल. पैसे फेडता येतात, उपकार फिटत नाही. म्हणून शब्द आहे, उत्तीर्णता येणे नोहे. वाढत राहत बरं का, पण मुद्द्याला धरून आहे. आले मुखावाटा अमृत वचने. उत्तीर्णता, बरं उत्तीर्ण होण्याकरता बरंचसं काही दिसलं ना. कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, स्वतःच शरीर आहे, जीव, इथपर्यंत प्रकरण गेलं. कल्पतरू देऊन उतराई व्हावं तर कल्पतरू कल्पना वाढवतं. संतांनी निर्विकल्पाची प्राप्ती करून दिली, कल्पतरू कमी वाटला. चिंतामणी देऊन उतराई व्हावं तर चिंतामणी चिंता वाढवतं. संतांनी अचिंत्य परमात्म्याची प्राप्ती करून दिली, चिंतामणी कमी वाटला. शरीरानं उतराई व्हावं तर शरीर नाशिवंत आहे, संतांनी अविनाशाची प्राप्ती करून दिली, शरीर कमी वाटलं. शेवटी जीवापर्यंत प्रकरण सरते. शेवटी प्रेम कशावर आहे, जीवावर. जीवाच्या संबंधाने देहावर, देहाच्या संबंधाने कपड्यावर आहे. कपड्याला जपतात ना माणसं. पुण्याला बसलं ते तर बाकड्याला टेकलं नाही गावापर्यंत, इस्त्री मॉडेल म्हणून. दुर्दैवन बस झाली पलटी, नेहरू सदरा फाडला आणि जखमेला गुंडाळला. का आता कपड्यावरच प्रेम.
आता शरीर महत्वाचं. बरं, शरीर कुठपर्यंत? डॉक्टर साहेबाकडे नेलं. डॉक्टर साहेब पाय तपासावं. डॉक्टरने पाय तपासला. पाटील, गुडघ्यातून तोडावा लागतो. पाय गुडघ्यातून? माझा मुलगा दिल्लीला आहे, 1 महिन्याने येणार आहे, मग निर्णय घेऊ. 1 महिन्याने कमरीतून काढा लागेल. मग आताच्या आता गुडघा तोडा साहेब. का प्रेम नाही का? अरे आता शरीर महत्वाचं नाही, जीव महत्वाचा आहे. कपड्यावर प्रेम आहे देहाच्या संबंधात, देहावर प्रेम आहे जीवाच्या संबंधाने. सरते शेवटी प्रेम जीवावर, पण तो सुद्धा कमी वाटला. ठेविता हा पायी जीव, उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे काय हो उतराईन जीव ठेवू पायी. संताची या म्हणून उत्तीर्णता येणे नोये जन्मे. आली मुखा वाटा अमृत वचने. अरे ठीक आहे, ठीक आहे. नाही, देवापेक्षा संत काकणवर जा. हे याचं कारण आहे, याचं कारण आहे. देवही उदार आहे बरं का डॉक्टर साहेब, संतही उदार आहे, पण दोघाच्या उदारतेमध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे. देव घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार. ऐसा ससी असल्यामुळे यांना पाठ नाही. खरंय खरंय. घेसे तेव्हा देसी पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा. पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार. काय रोंदो देवा तुझे कृपणाचे द्वार. आधी घेतो मग देतो. घेसी तेव्हा देसी. देव म्हणले काय कुठेही आमचा 7-12 ओपन करता. आता 9:30 झाले. घेशी तेव्हा देशी. कोणाचं काय घेतलं, कोणाचं काय घेतलं नंतर बघू. घेतल्याशिवाय कोणाला काय दिलं हे सांग. सांगत वा कवना काय दिले. हे आवाज का वाढला? भांडण आहे ना. भांडण काय हळूहळू असते का? सांग बरं, कोणाला काय दिलं?
त्याच आवेश सांग तो कवना काय दिले उदाराचा राणा म्हणविसी आपण. अरे ते बिभीषणाला लंका दिली ते त्याच्याच बापाची होती, त्याच्याच बापाची होती. वैरियाचे घर भेदे त्वा घेतले त्याचे त्यासी दिले काय नवल काय. ते सुदाम्याला नगरी सोन्याची मुठभर पोहे आधी घेतले आणि मग दिलं, घेसी तेव्हा देशी. बरं द्रौपदीला अन्न आधी भाजीचं पान मग दिले अन्न ऋषी लागे, घेसी तेव्हा देशी. तुमच्यापेक्षा तर दुकानदार बरं आमच्या गावचा डिस्कळचा. गोडे तेल देतो, रॉकेल देतो, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, तंबाखूची पुडी. पैसे महिन्यानं घेतो, महिन्यानं, पण महिनाभर उधार देतो. आधी देतो आणि मग पैसे घेतो. तुम्ही आधी घेता आणि मग देता, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उधार. आता एक आमचे पूजनीय नामदेव शास्त्रीजी दृष्टांत सांगता, बस 2-3 मिनिट घेतो. साधा विंचू उतरायचा मंत्र आजोबा नातवाला सांगत नाही, कारण आजोबाला माहिती आहे आपला तंबाखू गेला. मग कारण कोणी विंचू चावला की म्हाताऱ्याकडे येतं, म्हातारा काय रागबिग लावतं आणि फुंगा मारतं की विंचू उतरतो, मग घ्या 50 रुपये, तंबाखू होतो त्याच्यात. म्हाताऱ्याला वाटतं विंचवाचा मंत्र नातवाला दिला तर ग्राहक गेलं नातवाकडे, मला कोणी विचारणार नाही. मरेपर्यंत विंचू उतरायचा मंत्र आजोबा नातवाला शिकवत नाही, पण भवसागर तरुण जायचं तंत्र ज्या संतांनी समाजाला शिकवलं. तुका म्हणे तुम्ही मुदा, तुका म्हणे तुम्ही मुदा, उत्तीर्णता येणे नोहे जन्म. माऊलीचं भजन होईल. चाल होऊन गेली. महाराज सगळे कार्यक्रमाचं उद्याचं नियोजन वगैरे सांगतील आणि मग ते म्हणतील कार्यक्रम संपला, तेव्हाच प्रत्येकाने उठायचं. बरं लाला साहेब, गाई करायची नाही. ज्ञानेश्वर चाल नको आता. विठ्ठल जय जय विठ्ठल जय मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संत परंपरेतील संत मानकोजी शिवाजी बोधले महाराजांच्या कुळातील 9व्या पिढीतील श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज यांच्या 41व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात आज पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा आदरणीय पूज्य वंदनीय वारकरी संप्रदायाचं वैभव आणि भूषण
आदरणीय स्वानंद सुखनिवासी गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेला लाभलेलं वैभवाची अनेक फळं आहेत. त्यापैकी ह्या फळातील हे रसाळ गोड अशा प्रकारचे आदरणीय गुरुबंधू रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांनी खरं म्हणजे आज किती अडचणीतून आले असं म्हणावं लागेल की जसं मारुतीरायाला उड्डाण करून अडलंकेतून पडलंकेला जावं लागलं तसं आज मराठा आरक्षण या विषयामुळे समाजात निर्माण झालेली ही परिस्थिती आणि या परिस्थितीमुळे वेगवेगळी मार्ग बदलून महाराजाला या ठिकाणी यावं लागलं. महाराज खूप तकलीफ झाली. त्याबद्दल आम्ही सगळ्या श्रोत्यांच्या वतीने संस्थांच्या वतीने आपले आभार मानतो. खरं म्हणजे पहिल्यांदा रामायण झालं तेव्हा महाराज किती अडचणीतून येऊन इथं रामायण केलं आणि त्यावेळेसपासून महाराज आजपर्यंत महाराजांची कधीही इथली सेवा चुकली नाही. किती अडचण आली तरी आठवण येते वैकुंठवासी प्रातस्मरणीय ज्ञानेश्वर माऊली महाराज दादा यांनी आबांच्या 13व्या दिवशी पहिलं जे कीर्तन केलं त्यावेळेसपासून त्यांचा जीवमान असेपर्यंत माऊलीची इथली सेवा कधी चुकली नाही. एक वर्षी काहीतरी अडचण आली तर दादा 2 दिवसानंतर आले आणि दुपारी कीर्तन करून गेले. पण इथली सेवा त्यांची कधी खंडित झाली नाही. तसंच आदरणीय दादा महाराजांची कीर्तन सेवा कधी खंडित होत नाही. हे खूप मोठं प्रेम आहे. तुमचं आमचं भाग्य आहे. खरं म्हणजे अमेरिकेत मुलगा एवढा मोठा होऊन सुद्धा आपल्या बापाला खऱ्या अर्थानं दंडवत घालतो तसं महाराष्ट्रात कोणत्याही मंत्र्याकडे कार्यक्रम असो त्यांचे पहिल्या यादीमध्ये नाव असतं ढोक महाराजांचं. मग ते विलासराव देशमुख साहेबाकडे असो की मुंडे साहेबाकडे असो की कोणाकडे असो अशा एवढ्या उंचीचे महाराज पण आपल्या या संस्थानला डिक्सळ नगरीला कळंब भागाला कधीच अशा प्रकारचे विसरत नाहीत. महाराज आलात त्याबद्दल सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आपले आभार. खरं म्हणजे पहिलं कीर्तन घ्यायचं कारण एवढं होतं की दासखेड गावच्या 450 मुलींनी हे 9 लाख रुपयाची फरशी करून द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि ह्या फरशीवर पहिलं कीर्तन महाराज तुमचं व्हावं अशी इच्छा होती. एवढ्या व्यापातून येऊन सुद्धा असं कधी वाटलं नाही की खूप थकलेत महाराजांनी हे झालंय. असं वाटलं की महाराज सकाळी काकडा करूनच आता कीर्तनाला बसलेत. इतक्या उत्साहपूर्ण वातावरणात आजची कीर्तन सेवा झाली. आम्हालाही असं वाटलं आज आली मुखा वाटे अमृत वचन आणि उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे असं आहे. मला असं वाटतं की अजून 2-3 वर्षांनी महाराजांची 25 कीर्तन ज्या दिवशी इथं होतील त्या दिवशी सुद्धा रौप्य महोत्सव महाराजांच्या कीर्तनाचा आपल्याला करावा लागेल असं खूप मोठं प्रेम आहे. आदरपूर्वक वंदन करतो. या ठिकाणी डॉक्टर जाधवर साहेब आहेत. वेगवेगळ्या तालुक्यातून आलेली सर्व भजनी मंडळी महाराज मंडळी आहेत. श्रीराम महाराज आहेत, पंचाळ महाराज आहेत. महाराजाबरोबर आले काशीनाथ महाराज दोघंही महाराज या ठिकाणी आहेत. आमचे झाडके महाराज आहेत, लालासाहेब देशमुख, आमचे दोडके महाराज, सुनील महाराज, जोशी महाराज त्यांच्यासोबत आलेले सर्व आणि महाराज हेरमधली मंडळी आली आहेत. आपण जे हेर मतदारसंघ आहे त्यांच्याकडे मोठं रामायण त्यांना घ्यायचं आहे या अपेक्षेने आपल्याकडे आलेले आहेत. आपल्याला भेटतीलच ही सगळी मंडळी. मला आल्याबरोबर सांगितलं. त्या सर्वाला धन्यवाद देतो. शूटिंगवाल्याला एवढा धन्यवाद देतो. आज MD लाईव्हच्या माध्यमातून आमचा एक वैभव कुलकर्णी हे आलेले आहेत. आमचे शिंदे कुठे आहेत? शिंदे हे सगळीजण मंडळी चॅनलच्या माध्यमातून घराघरापर्यंत हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यांचंही अभिनंदन करतो. आणि आता आपल्या सर्वाला एक विनंती आहे की आत्ता आरती झाल्याबरोबर महिला मंडळी इथंच जेवायला बसायचं आहे आणि पुरुष मंडळी पुढे जे प्युअर ब्लॉक आहे तिथं जेवायला बसायचे. आणि डिक्सळमधल्या तरुण पोरांनी असं ठरवलेलं आहे की दररोज 8 दिवस पहिल्या पंक्तीला आम्ही कधीच बसणार नाहीत असा त्यांचा संकल्प आहे. त्या संकल्पाबद्दल टाळी वाजून त्यांना एकदा धन्यवाद द्या.
ज्या वेळेला सगळ्या पाहुणी मंडळीचे जेवण होतील त्याच वेळेला आम्ही जेवू असं त्यांच्या मनात आहे. आणि मला आल्याबरोबर रागावले, म्हणजे महाराज आमच्या अशा प्रकारची भावना याला तुम्ही तडा जाऊ देऊ नका. आलं का लक्षात? मी म्हणलं नाही बाबा, तुमच्या भावनेला तडा जाऊ देत नाही. 8 दिवस. आणि इथल्या डिक्सरच्या महिला मंडळीने ठरवलेले की गुलालाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन त्या दिवशी बी आम्ही पहिल्यांदा जेवणार नाहीत, सगळ्या आलेल्या पाहुण्या महिलेला जेव घालणार आहेत. म्हणून त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी महिलाची पंगत बसेल, पुरुषांनी खाली बसावं जेवायला. अशा प्रकारची सर्वाला विनंती. पुन्हा नाडकर महाराज आपण सगळेजणाला आपल्याला धन्यवाद देऊ. उद्याची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण अक्रूर महाराज साखरे यांची उद्याची कीर्तन सेवा आहे. तर या सेवेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. आणि आरती ही फडकऱ्याची असती, त्यामुळे अगोदर आरती होईल आणि आरती झाल्यानंतरच पंगत बसेल. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव बोला. झाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठावे से मनाये तणाये नारायणा. असुरवाडिक आपण येथे सापडले केले. आता उठावे से मनाये तणाये नारायणा. तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग. आता उठावे से मनाये तणाये नारायणा. करोनी आरती चक्र पाणी गोवाळीती. आज पुरजे नवस धन्य काळ हा दिवस. पहाव सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा. आज पुरजे नवस धन्य काळ हा दिवस. तुका वाहे टाळी उभा सरणील जवळी. आज पुरजे नवस धन्य काळ हा दिवस. प्रेमस प्रेमारती गोविंदा ते गोवाळीती. धन्य धन्य केलो जन नित्य करती अवलोकन. बाळा कोढानी मुग्धा गोवाळीती परमानंदा. नित्य करती अवलोकन. नाना म्हणे केशवात देखोणी राहिलो तटस्थ. नित्य करती अवलोकन. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा श्री साधु संत. मनोविद्या माझा आरती ज्ञान राजा. लोकदे ज्ञान जगे हित नेनते कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा श्री साधु संत. मनोविद्या माझा आरती ज्ञान राजा. प्रगट भुयभोरे विश्व ब्रह्माचे केले रामजनार्दनी. कच ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा श्री साधु संत. मनोविद्या माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. पाय राखव्या आरती तुकारामा. सागरात पाषाण तारिले दक्षिण भूभागी. अभंग रखिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. पाय राखव्या आरती तुकारामा. पिता तुलनेचे ब्रह्म तुकाचे आरे म्हणणे रामेश्वरी. चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. आरती बोध राजा रामचंद्र महाराजा सच्चिदानंद मूर्ती. मनोविद्या माता आरती बोध राजा. रामकावी संत शिवाजी मानकोजी होत वेद केले जिवंत आरती बोध राजा. या बुधले वंशात रामचंद्र वसंत भाऊ वाढवली. आरती बोध राजा. म्हणून नाव बोलले भजन कीर्तनात. हे ज्ञान वाटले आरती बोध राजा. प्रेमंत एवढी सेवा करीत रामचंद्र वसंत आरती बोध राजा. मान तुझ्या करुणी त्याचे लागे चरणी कृपान करामा. बालकाला बोनी आरती बोध राजा. रामचंद्र महाराजा सच्चिदानंद मूर्ती. मनोवेदना माझा आरती बोध राजा. भोजन भायो वाळी नमन नामा. हेचे भावी माझ्या जन्मोजन्मी तुझा नरीचा वार करी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा नरीचा वार करी. चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी. फाल रुक्माय ठोपा अकल्प शिवावे तया कुळा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळे. अहंकाराचा वारा न लगो राजसा. नामा म्हणे तया सावे कल्याण. मागणे ते एक तुझ प्रती आहे.
देशी करी पाहे पांडुरंग या संतांशी निर्विहेची मज देई कठीण काही तुका म्हणे आता उदार तो होई मग ठेवी पायी संताची या संतांशी निर्विहेची मज देई आणि तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव एकच मिनिट सर्वाला विनंती, चटया ताबडतोब बाजूला काढायच्या आणि महिला मंडळींनी शिस्तीत पंक्तीला बसावं ही सर्वाला विनंती आहे. दररोजची नियमाप्रमाणे 7 ते 9 कीर्तन होतील आणि कीर्तनानंतर सर्वालाच महाप्रसाद मिळेल याची सर्वांनी देवतो करा.